नांदेड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे 6,50,000 हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान झाले। आता मी नांदेडच्या कोंढा शिवारात आहे। 2 दिवसापूर्वी याच गावातील 48 वर्षीय शेतकरी निवृत्ती कदम यांनी जे आहे ते गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्याच शेतकऱ्याचं आपण शेत पाहतोय। खरं तर 4 महिन्यापूर्वी या शेतकऱ्यानं एकरभर क्षेत्रावर सोयाबीन पेरलं होतं आणि 4 महिन्यानंतर या सोयाबीनची आपण अवस्था पाहतोय। आणि या सगळ्या परिस्थितीने हातात झालेल्या निवृत्ती कदम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि ही बातमी त्यांचे वडील सखाराम कदम यांना समजल्यानंतर त्यांनी आपले प्राण सोडले। अतिशय दुःखद अशी घटना नांदेडच्या कोंढा गावात घडली। आपण बघतोय या सोयाबीनसाठी जे आहे ते या शेतकऱ्याने हजारो रुपयाचा खर्च केला होता। त्यांना 2 मुलं आहेत, त्या दोन्ही मुलाचे शिक्षण सुरू आहेत। एकाची 12वी झाली, एक BA करतोय, ITI सुद्धा झालाय, मात्र कोणतीही नोकरी नाही। शेतातलं पीक हातचं गेलं। बचत गटाच्या माध्यमातून एक गाय घेतली होती, मात्र या पूर परिस्थितीमुळे ती गाय आजारी पडली आणि त्या गायीचा मृत्यू झाला। आणि निवृत्ती कदम यांच्या वडिलांना सुद्धा पॅरालिसिस होता। त्यांच्या उपचारासाठी त्यांनी नातेवाईकापासून मित्रपरिवारापासून हजारो रुपयाचं कर्ज घेतलं होतं। या सगळ्या विवंचनेतून जे आहे ते निवृत्ती कदम यांनी 2 दिवसापूर्वी रात्री लिंबाच्या झाडाला गळफास घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली। कोंढा गावातील हे विदारक आपण चित्र पाहतोय। नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जे आहे ते आत्महत्येचे प्रकार घडलेत। गेल्या 2 महिन्यात केवळ ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जवळपास 30 ते 35 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। नांदेड जिल्ह्यातील 1537 गावात हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। एकूण खरीप पेरणीच्या तब्बल 86% जे आहे ते नुकसान झाले आणि गेल्या 8 दिवसापासून ज्या पद्धतीने पाऊस सुरू आहे त्यामुळे सुद्धा या नुकसानीची आकडा वाढण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक अधिक नुकसान जर कुठे झाले असेल तर नांदेड जिल्ह्यात झाले। आता शेतकऱ्याकडे आपलं म्हणावं असं काही राहिलं नाही, सगळं पीक गेले। आपण जर या सोयाबीनची अवस्था बघितली तर या सोयाबीनला 1 ते 2 शेंग पाहायला मिळते। खरं तर या सोयाबीनचे जे आहे ते आता वय झाले, म्हणजे यांना 4 महिने, या सोयाबीनला 4 महिने पूर्ण झालेत। मात्र असं असलं तरी या सोयाबीनला कुठेही आपल्याला माल पाहायला मिळत नाही। खरं तर आता हे सोयाबीन काढणीला आलं होतं। आपण बघतो या ठिकाणी या सोयाबीनची अशा पद्धतीनं दुरावस्था झाली। याला आता काहीच नाही, ह्या शेंगा अशा चपट्या झाल्यात आणि 2 आणि 3 शेंगा एका झाडाला पाहायला मिळतात। यात शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही। यासाठी हजारो रुपयाचा खर्च केला होता। लेकरा बाळाचं शिक्षण होतं, संसाराचा गाडा होता, मात्र आता काहीच होणार नसल्याने हतबल झालेल्या निवृत्ती कदम यांनी आत्महत्या केली आणि हा धक्का त्यांच्या वडिलाला सुद्धा सहन झाला नाही। त्यांनी सुद्धा प्राण सोडलेत। आता त्यांच्या मुलांनी विनंती केली, आमचे तर पप्पा गेलेत, मात्र महाराष्ट्रातील इतर कोणत्या मुलाचे पप्पा जाऊ नयेत। कॅमेरा पर्सन चरणसह ज्ञानेश्वर लोंढे, ट्युनर मराठी, कोंढा, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।